नमस्कार. मुंबईच्या केम रुग्णालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशन दामा यांच्या वतीने संविधान दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला केम रुग्णालयाच्या डीन डॉक्टर संगीता रावत, तसेच डॉक्टर गायकवाड, डॉक्टर सुधीर मेडेकर, तसेच डॉक्टर किशोर शाले व जयंती कमिटीचे अध्यक्ष अनिल निर्मवणे व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. जगाच्या देशातून येथील मागण्या शिक्षण बुद्धीच्या स्वरूपाला भावपूर्ण कराव्या, संस्कृतीचा सन्मान करूया दीपप्रज्वल. May I have a big round of applause for that? Good afternoon everyone. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांच्या विचारांना आदर्श मानून आपण संविधानानिमित्त सर्वजण एकत्रित आलो आहोत. मी विश्वास कांबळे, दामा व्हाईस प्रेसिडेंट, आपल्या सर्वांचे दामा केम हॉस्पिटल तर्फे हार्दिक स्वागत करतो. मी थोडक्यात दामाची स्थापना आणि कार्य सांगतो. दामा दॅट इज डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशन ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारी संघटना आहे. ही महाराष्ट्रातील जवळपास सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये ही संघटना स्टुडंट्सला संघटित करण्याचे काम करत आहे. सेट जीएस मेडिकल कॉलेजमध्ये दामाची सुरुवात 2005 पासून झाली आहे व निरंतर कार्यरत आहे. बेसिकली दामा म्हणजे स्टुडंट इंटरॅक्शन, स्टुडंट फॅकल्टी इंटरॅक्शन वाढवणे, स्टुडंटचे अकॅडमिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, स्टुडंटचे स्कॉलरशिप रिलेटेड इश्यूज सॉल्व्ह करणे अँड हे काम दामा करते. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व बहुजन नायक ज्यांनी या भारत वंशामध्ये बहुजन समाजासाठी जे कार्य केले त्या सर्व बहुजन नायकांच्या विचाराला तिवार वंदन करून आजच्या या मंचावर उपस्थित आमच्या सर्वांच्या लाडक्या डीन मॅडम डॉक्टर संगीता रावत मॅडम, तसेच नायर रुग्णालयाचे डीन डॉक्टर मेडेकर सर, तसेच नायर रुग्णालयाचे दुसरे आमचे कान नाक विभागाचे ENTचे चीफ निनाद गायकवाड सर डॉक्टर, तसेच आमच्या सर्वांचे लाडके दुसरे लाडके आमच्या अॅनाटॉमी डिपार्टमेंटचे डॉक्टर कुशाले सर आणि इथे जमलेल्या सर्व स्टुडंट आहे, इथे आमचे कर्मचारी आहेत. आम्ही जयंती उत्सव कमिटीच्या वतीने या रुग्णालयामध्ये गेले 30 वर्ष या महापुरुषांच्या जयंत्या करत असताना आम्हाला दामा या संघटनेशी आमचा संबंध आला आणि मला वाटतं अमोल सरवदे सर, डॉक्टर अमोल सरवदे सर यांनी इथे जे डॉक्टरांची स्टुडंट लोकांची संघटना ही बांधल्यानंतर इथे भरपूर कार्यक्रम आम्ही संयुक्तरित्या करत आलेलो आहे. आणि असं करत असताना या महापुरुषांचे विचार आम्हीही मानतोय, तेही मांडतात आणि कुठेतरी एक एकजूट व्हावी या उद्देशाने आणि बहुजन समाजाच्या नायकांनी जे कामं केलेत ते या बहुजन समाज हा जो पूर्ण आहे त्यांच्या समोर आपल्याला त्यांचे विचार मांडायचे आहे. त्यासाठी आम्ही जयंती उत्सव कमिटी आणि दामा आणि माड या संघटनेच्या वतीने गेले 10-12 वर्षापासून आम्ही इथे कार्यरत आहोत. बसलेले सगळ्यांचं मैं इतना कुछ कहना चाहती हूँ कि मैंने बाबा साहेब आम्बेडकर का कुछ पढ़ा है. तो वो जब स्कूल में जाते थे तो उनको स्कूल में बैठने के लिए जगह चेयर नहीं दी जाती थी. ही यूज्ड टू गेट अ गनी सैक फ्रॉम होम. ही वुड सिट ऑन इट आउटसाइड द क्लास ऑन दैट गनी सैक, ट्राई एंड लिसन व्हाट इज बीइंग टॉट, and in the evening he was supposed to take the gunny sack back. He will then give him water. Only person who will give him water was the peon. So we had written in this thing, no peon, no water. So if the peon is not there, he would go without water. So from there, he has given us so much that today all of you are considered, all of us are considered equal. There is I think the casteism and this should be removed from us and removed from our mind also.
medical college or any school, this discrimination is not there. So, and all thanks to him that he brought all these things to the surface. He wrote, he fought, and then he started his Buddhism. And then he got that all of us are equal, the blood is equal, there is no casteism should be there. So I think that's what we all have to follow. That you have been given the opportunity to study in the same environment, to study in the same college and with the same teachers with no discrimination. So what आपको जो करना है कि you have to study hard and bring your juniors, your siblings who will under your guidance, guide them, and you become the topmost doctor, and then guide your juniors and your siblings to become the topmost. See, education, today parents ने आपको पैसा दिया, कुछ गड़बड़ हुआ, शेयर्स में हुआ, प्रॉपर्टी में हुआ, पैसा चला जाता है. पर अगर आपके पेरेंट्स ने आपको अच्छा एजुकेशन दिया, वो आपसे कोई नहीं छीन सकता. कोई nobody can take away education. So today you all have got the opportunity कि आपको one of the best college of Asia इसमें admission मिला है. You have got the best teachers like Dr. Kushal and others who are here, and clinical. You have got ample number of cases. अपने पास रोज के 5 से 6 हजार पेशेंट्स ओपीडी में आते हैं. सो ऐसी अपॉर्चुनिटी आपको कहीं भी मिलने वाली नहीं है. सो आई वुड रिक्वेस्ट दैट ऑल ऑफ यू शुड यूज दिस अपॉर्च्युनिटी टू द बेस्ट ऑफ युअर एबिलिटी. नमस्कार, आज आपण आहोत मुंबईच्या केम रुग्णालयामध्ये. केम रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी संविधान दिन आज या ठिकाणी साजरा करण्यात आला. आज आपल्यासोबत सर्व डॉक्टर्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. तर काय सांगाल, काय शुभेच्छा द्या? सर्वप्रथम नमस्कार, मी आशिष कांबळे, डामा कमिटी, दॅट इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन. सो आम्ही त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर असून ही आमची संपूर्ण टीम जी आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आजचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे इथे आयोजित केला होता. त्याचप्रमाणे खूप अतिशय चांगल्या पद्धतीने हा खूप सोप्या पद्धतीने झाला. मॅक्सिमम डीन्स जे HBTचे कोपरचे त्यांची उपस्थिती आणि त्याचसोबत आमचे KMचे डीन डॉक्टर संगीता रावत मॅम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि आम्ही वारंवार असेच कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करू. आणि आज संविधान दिन निमित्त आमच्या डीन डॉक्टर संगीता रावत मॅम यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला गायडन्स केलं. त्याचसोबत आम्ही कसं ते चांगलं इम्प्लिमेंट करू शकतो, त्याचसोबत ते कसं समान आहे मुलांसाठी. डॉक्टर किशोर कुशाले HOD ऑफ एनाटॉमी हे आमच्या KMचे खूप छान मार्गदर्शक असून आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला वारंवार मार्गदर्शन करतात. या कार्यक्रमासाठी त्यांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याचसोबत आज जे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आम्हाला खूपशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही प्रयत्न करू की आम्ही त्यांच्या निदर्शनाखाली अजून चांगले कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. सो त्याचसोबत आम्हाला मार्गदर्शन करणारे डॉक्टर श्रीकांत पारडे सर, त्याचसोबत डॉक्टर अमोल सर, या दोघांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न करू शकलो. त्यांच्या वारंवार गायडन्समुळे आम्हाला कुठे काय करायचं आहे, त्याचसोबत कुठे आम्ही कसं चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो याचं खूप छान पद्धतीने आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. The people of India, having solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic, republic, and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thoughts, expression, belief, faith and worship, equality of status, of opportunities, and to promote among all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day, November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. Thank you so much. And